हरिओम. माझा आवाज येतोय बरोबर सगळ्यांना? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. दोन्ही हात गुडघ्यांवर. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठीचा कणा सरळ. हनुवटी जमिनीला समांतर. खांदे कोपरं शिथिल. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने 10 स्ट्रोक द्यायचे आहेत. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्फिलेशन. सुरुवात आपण डाव्या नाकपुडीपासून करणार आहोत. डावा हात गुडघ्यावर असेल द्रोण मुद्रेमध्ये. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून घेऊया. डावीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्फिलेशन करायचंय. डावीने एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक आणि श्वसन मार्ग शुद्धीला सुरुवात. 10 स्ट्रोक द्यायचे आहेत आपापल्या क्षमतेने. कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर असेल. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद. उजवा हात गुडघ्यावर असेल द्रोण मुद्रेमध्ये. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्फिलेशन. 10 स्ट्रोक द्यायचे आहेत आपापल्या क्षमतेने. उजवीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि श्वसन मार्ग शुद्धीला सुरुवात. कृती थांबवायची. डावा हात गुडघ्यावर येईल. जाणीव आपल्या उजव्या नाकाकडे. त्या नाकपुडीमध्ये झालेला श्वसन मार्गातला बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. चेहरा अगदी शांत आहे. कपाळावर कोणतीही आटी नाही. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले प्रणव उच्चार सलग एका लागोपाठ एक. पहिल्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. दुसऱ्या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. तिसरा शेवटचा उच्चार एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस साधण्यासाठी आपलं मन अनुकूल झालं आहे आणि चित्त शुद्धीसाठी प्रार्थना. डोळे उघडायची घाई न करता दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये आणि सुरुवात करूया. माझ्या मागोमाग आपणही बोला.
ओंकारं बिन्दुसंयुक्तम् ओंकारं बिन्दुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. आज गुरुवार आहे. आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना एकत्रित बोलूया. सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या आद्य देवतेचं गुरुजनांचं स्मरण करायचं आहे आणि आपण करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद लीनभाव भक्तिभाव मनामध्ये उलटचाल करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. करूया. दोन्ही पाय समोर. आपण दोन्ही एक्सरसाइज करून घेऊ म्हणजे आपल्याला आसन करायला वेळ भेटेल. दोन्ही पाय समोर जुळलेले आहेत. हात मागे पाठीचा कणा सरळ. आणि आता जास्तीत जास्त पावलं स्वतःकडे खेचून घेऊया आणि जमिनीकडे. स्वतःकडे जमिनीकडे. बरोबर. स्वतःकडे जमिनीकडे. आता श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास घेत वर. स्वतःकडे खेचून घ्यायची आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं आहे आणि आता रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे. एक रोटेशन. दोन. माझा आवाज येतो ना बरोबर प्रत्येकाला. तीन. चार. पाच. बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. डावीकडून उजवीकडे. एक. दोन. तीन. चार. पाच. पाच वेळा झाल्यावर कृती थांबवायची आणि आज आपण करणार आहोत चक्की चालक. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवा. या प्रकारे तळवे जे आहेत हाताचे ते स्वतःकडे असतील. हाताचे तळवे स्वतःकडे असतील किंवा आपल्या हात दोन्ही तळहात असे एकमेकांना मिटून घेतले तरी चालेल. हा. दोन्ही हात सरळ. बरोबर आहे. दोन्ही हात सरळ समोर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास घेताना थोडस मागे झुकायचं. श्वास घेत थोडस मागे. बरोबर. आणि आता श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. एक. बरोबर. हात तसेच सरळ ठेवायचे. दोन. कमरेच्या ठिकाणी होणारी हालचाल त्याकडे लक्ष. तीन. चार. पाच. बरोबर. मध्यभागी येऊन थांबूया. मध्यभागी येऊन थांबायचं. परत एक श्वास भरून घ्यायचा. श्वास घेत थोडस मागे आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. एक. कमरेतनं गोल. आपल्या हाताची पकड पावलांच्या बाहेर जाईल एवढं आपल्याला पुढे झुकायचंय. तीन. बघा होत आहे का. चार. कधी कधी पोटाचा आकारमुळे आपल्याला पुढे झुकताना त्रास होतो. पाच वेळेला झाल्यावर कृती थांबवायची. मध्यभागी यायचं. दोन्ही हात खाली.
पायांमधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. मान मागे सर सोडून विश्रांती. थोडेसे आपले हाताचे स्नायू सुद्धा ताणले जातात, पायाचे स्नायू सुद्धा ताणले जातात. आणि आज आपण बघूया पद्मासन कसं घालायचं. काल आपण अर्ध पद्मासन बघितलं, आज आपण पूर्ण पद्मासन बघूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला जो पाय योग्य वाटेल, जो पाय सहज पहिल्यांदा घेता येईल तो आपण घेऊ शकतो. आता मी सुरुवातीला उजवा पाय फोल्ड केलाय, त्याची जी टाच आहे ती आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर आहे आणि ओटीपोटाजवळ आहे. काल आपण जेव्हा अर्ध पद्मासन केलं तेव्हा डावा पाय आपण खाली होता, आपल्या उजव्या पायाच्या मांडीच्या खाली होता, बरोबर. आज आपल्याला तो वरती घ्यायचा आहे, फोल्ड करायचा आहे आणि उजव्या पायाच्या मांडीच्या वर, म्हणजे डाव्या पायाची टाच जी आहे ही उजव्या ओटीपोटाच्या इथे आली आहे, उजव्या पायाची टाच डाव्या ओटीपोटाच्या इथे आली. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पद्मासन घालण्याचा प्रयत्न करायचा. बघा, हे झालं पूर्ण पद्मासन. दोन्ही पावलं जी आहेत ही विरुद्ध साईडने आपल्या मांड्यांवरती आहेत, टाचा जवळ आहेत विरुद्ध साईडने. आता या स्थितीमध्ये पाठीचा कणा आपल्याला अजून सरळ ठेवायचा असेल, आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. पाठीचा कणा अजून सरळ ठेवायचा असेल तर दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, थोडस पुढे झुकायचं, सीटचा भाग थोडा मागे ढकलायचा आणि मग कमरेतनं सरळ व्हायचं, म्हणजे आपली पाठ ही आपोआप सरळ होते. ठीक आहे, सुरुवात करूया मग आता आपण सगळेजण पद्मासन घालायला. आसन सोडताना पण अगदी सावकाश सोडायचं, आपल्याला कुठेही काही गडबड नाही करायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पूर्वस्थिती. आता आपल्याला जो पाय शक्य आहे तो तुम्ही पहिल्यांदा फोल्ड करू शकता, उजवा किंवा डावा, तुम्हाला ज्या पायाने सहज जमेल. आता एक कुठलाही एक पाय तुम्ही फोल्ड करू शकता. तर मी उजवा केलाय, तुम्हाला जो पाय फोल्ड करायचा आहे पहिल्यांदा तो करा आणि त्याची टाच जी आहे ही विरुद्ध आपल्या पायाच्या ओटीपोटाच्या इथे येईल. उजवा पाय फोल्ड केला असेल तर डाव्या ओटीपोटाच्या इथे टाच असेल, डावा पाय फोल्ड केला असेल तर उजव्या ओटीपोटाच्या इथे टाच असेल. आणि जो पाय आपला सरळ आहे तो तुम्ही वरून दुसऱ्या पायावर, दुसऱ्या मांडीवर ठेवू शकता. आता ज्यांना सहज जमेल त्यांनी पूर्ण पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. कोयल ताईंना जमलेलं आहे पूर्ण पद्मासन. बाकी बाकी जणांना अर्ध पद्मासन जमतंय का? ठीक आहे, आशिष सरांना पण जमलंय. बाकीचं मला दिसत नाहीये. आशयचं झालंय का? ओके. ओके, झालंय का तुमचं पण? गुड. नाही होत आहे तुमचा ना, मला आवाज नाही म्हणजे हे नाही कळत आहे. नाव तुमचं बहुतेक मोबाईलचं आहे तुमचं. ठीक आहे. आता पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालायचं आहे. अर्ध पद्मासन, जो पाय आपला खाली आहे तो तुम्ही दुसऱ्या पायाच्या खाली ठेवू शकता. हे झालं अर्ध पद्मासन जे आपण काल पाहिलंय. हा, तो पाय तुम्ही असं या प्रकारे खाली ठेवू शकता. किंवा आपण जे स्वस्तिकासन पाहिलं होतं, म्हणजे आपल्या पायाचा जो तळवा आहे किंवा तो आपल्या दुसऱ्या पायाच्या पोटरीच्या मध्ये घालायचा. हे झालं स्वस्तिकासन, म्हणजे तुम्हाला जो योग्य वाटेल त्या स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता, आपल्याला कुठलाही अट्टाहास नाही करायचा आहे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, नजर समोर असेल, दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताच्या मुठी वळवायच्या, अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट, बरोबर. आणि आता मुठी जी आहेत म्हणजे मनगटापासून आपल्याला मुठी थोड्याशा वर आणि खाली, वर खाली, बरोबर, वर खाली, वर खाली, बरोबर, वर खाली. मध्यभागी येऊन थांबूया आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3, फक्त मनगटामध्ये हालचाल, 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5. हाताची मुठी सोडून देऊया, हाताच्या मुठी सोडून द्या. आणि आता पंजे, हाताचे तळवे समोर स्क्रीनच्या समोर असतील, बरोबर. आणि आता पंजे आपल्याला थोडेसे वर आणि खाली, वर, बरोबर, खाली, वर खाली, वर खाली, बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचे, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. हा,
आणि आता असं इमॅजिन करायचं की आपण काहीतरी ढकलतोय. उजव्या हाताने उजव्या बाजूला काहीतरी ढकलतोय, डाव्या हाताने डाव्या साईडला काहीतरी ढकलतोय. असं दोन्ही हाताने आपण काहीतरी ढकलतोय अशी आपल्याला इमॅजिन करायचंय आणि हात आपले जास्तीत जास्त ताणायचे. बघा, अँकल पासून आपल्या खांद्यापर्यंत जो ताण येतोय त्याकडे लक्ष. जास्तीत जास्त ताणायचंय. असं वाटतं आपल्याला की आपण काहीतरी ढकलतोय विरुद्ध बाजूने. आता तेच हात आपल्या डोक्याच्या दिशेने आणि असं इमॅजिन करायचं आपल्या डोक्यावर काहीतरी पडतंय आणि आपण आता ते वरती असं ढकलतोय. आपण ते असं थांबवून ठेवलेलं आहे. हा बघा, पुन्हा एकदा जसा जो स्ट्रेच मिळतोय पूर्ण मनगटापासून आपल्या खांद्यापर्यंत संपूर्ण स्नायू ताणले जात आहेत. छान. सावकाश खाली येऊया. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. आता हाताचे तळवे समोर असतील, समोर स्क्रीनच्या इथे. हा, शक्यतो हात सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडीशी रग लागेल पण ठीक आहे. आता थोडस पुढे पुढे आपण ढकलतो ना एखाद्याला, चला पुढे चला पुढे चला, हा असं थोडस आपल्याला हालचाल अगदी सावकाश करायची आहे, म्हणजे तो ताण आपल्याला बरोबर जाणवतो. थोडस मागे मागे. आता मागे ढकलायचंय. हा, बरोबर. आता हाताला आपल्या रोग लागली, मग आपण थोडेसे हात आपले झटकून घेऊया. थोडेसे हात झटकून घ्या. हा, बरोबर. झटकून घ्यायची म्हणजे ती रग शांत होते. हा, बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. संपूर्ण आपल्या हाताच्या इथे ज्या स्नायूंमध्ये ताण आलेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आपण हे थोडस सूक्ष्म व्यायाम करतो कारण की आपल्याला आपले जॉईंट्स मोकळे करायचे. सांधे सैल झाले की आपल्याला आसनं खूप छान जमतात. आणि एकदा नेक रोटेशन करून घेऊया. पुन्हा एकदा मान सरळ असेल मध्यभागी. सुरुवातीला हनुवटी आपली कॉलर बोन कडे जाईल, म्हणजे गळ्याच्या इथे पुढे झुकवायची आहे. आणि आता सुरुवात करूया. मान सावकाश उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. डोळे अलगद मिटून घ्या आणि मानेच्या सांध्यांमध्ये होणारी हालचाल त्याकडे लक्ष. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. ताण आणि दाब त्याकडे लक्ष. लास्ट राऊंड क्लॉकवाईज. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया, अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. अगदी सावकाश कृती. सेकंड राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. आणि आता लास्ट राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे आणि उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. जर डोळे बंद केले असतील तर ते उघडायचे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू मान सरळ, अगदी सावकाश. दोन्ही पाय, आपण जी स्थिती घातली आहे बैठक स्थिती, ती सोडून द्यायची आहे. पाय सरळ करायचे आणि विश्रांती. आज आपण बघणार आहोत जानू शिरासन. हे एक नवीन आसन आहे जे पश्चिमोत्तानासन या आसनाचा पूर्व अभ्यास म्हणून या आसनाकडे पाहिलं जातं. जानू म्हणजे काय, तर संस्कृत मध्ये गुडघ्याला जानू असं म्हणतात आणि शिर म्हणजे आपलं कपाळ. आपलं कपाळ आपल्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरं, आता हे याचं कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना अल्सरचा त्रास आहे, हर्नियाचा त्रास आहे, पोटासंबंधी कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल, त्याचबरोबर पाठकण्याचे जर कुणाला त्रास असेल, गॅप असेल पाठीच्या मणक्यामध्ये, मेरुदंडामध्ये जर काही त्रास असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. या आसनाचे फायदे असे आहेत की आपल्या पोटावरती दाब येतो, त्यामुळे आपलं वेट लॉस व्हायला मदत होते, आपलं अन्नपचन चांगलं होतं, त्याचबरोबर पाठीच्या कण्याचं आरोग्य आपलं सुधारतं. खूप सारे फायदे. एक लक्षात घ्यायचंय की योगासनं जी आहेत ही संपूर्ण आपल्या पोटावरती आणि पाठकण्यावरती आधारलेली आहेत. त्यामुळे जेव्हा आपण छान पद्धतीने योगासनं करतो तेव्हा रोग हे आपोआप आपल्यापासून दूर असतात. तर आता मी आधी दाखवते जानू शिरासन कसं केलं जातं आणि मग आपण करूया सगळे एकत्रित. जानू शिरासन करण्यासाठी पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं जे पाऊल आहे ते बघा डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ लावलेलं आहे. मी दिसतीये प्रत्येकाला, स्थिती प्रत्येकाला दिसतीये ना? जर समजत नसेल तर मला मेसेज करा कारण की तुमचे आवाज माझ्यापर्यंत येणार नाही. उजवा पाय फोल्ड केलाय, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेतलाय. टाच जी आहे ही जास्तीत जास्त शरीराच्या जवळ आलेली आहे.
डावा पाय हा सरळ आहे. दोन्ही हात आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे आणि हळूहळू आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचे. दोन्ही हात जे मांडीवर आहेत ते पायाला घासत घासत आपल्याला हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचंय. डाव्या पायाचं पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा. टाच, मधला भाग किंवा बोट जे आपल्याला शक्य आहे ते पकडायचंय. आणि त्यानंतर आपलं कपाळ जे आहे, सुरुवातीला आपण फक्त कमरेतनं पुढे झुकतो आणि त्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचं. आता इथे माझं कपाळ सहज गुडघ्याला लागतंय, पण आपल्याला थोडासा पोटाचा भाग वाढल्यामुळे आपल्याला फॉरवर्ड बेंड करताना थोडासा त्रास होतो, पण यथाशक्ती प्रयत्न करायचा. बस या प्रकारे दोन्ही हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायची. उलट चाल करताना तिथल्या तिथेच सरळ. ठीक आहे. आणि मग ही सेम कृती विरुद्ध बाजूने. मग सुरुवात करूया. अगदी यथाशक्ती प्रयत्न करायचा आपल्याला, कुठेही ओव्हर ट्राय न करता आपली क्षमता सांभाळून कृती करायची. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ खाली असेल. मांडी वर न ठेवता खाली ठेवायचंय. बरोबर. डावा पाय आपला सरळ आहे. आता तुम्ही जे नवीन साधक आहेत, ज्यांनी कधीही योगासनं केलेली नाहीये, त्यांनी थोडासा पाय फोल्ड करायला हरकत नाही. थोडासा, ज्यांनी कधीच योगासनं केली नाहीये त्यांच्यासाठी. कारण की जेव्हा आपला पाय ताणला जातो तेव्हा संपूर्ण जे स्नायू आहेत पायाचे, आपले हॅमस्ट्रिंग्स मसल्स आहेत, ते खूप ताणले जातात. मग कदाचित त्रास होऊ शकतो. त्यामुळे जे नवीन साधक आहेत, ज्यांनी पहिल्यांदाच योगासनं करतायत, त्यांनी थोडासा पाय फोल्ड करायला हरकत नाहीये. म्हणजे टाच वरती थोडीशी अशी घ्यायची, म्हणजे गुडघा थोडासा वर येईल. ठीक आहे. सुरुवात करूया आता. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर असतील. डाव्या पायाच्या मांडीवर असेल. पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता सावकाश दोन्ही हात पायाला घासत घासत कमरेतनं पुढे झुकूया. सुरुवातीला कमरेतनं पुढे झुकायचंय, पायाला घासत घासत. बरोबर, छान. आणि मग आपली टाच किंवा तळवा किंवा पायाचं बोट जे पकडता येईल ते पकडायचंय. खूप छान. बरोबर. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. ज्यांचं कपाळ गुडघ्याला लागत असेल तर खूप छान. आणि इथे पुन्हा एकदा बघा, पाठकणावरती छानपैकी एक ताण येतो. पोटाच्या भागावरती दाब येतोय. डाव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले जात आहेत. त्याकडे लक्ष. जाळी श्वासाची. खूप छान. ज्यांचे हात नाही पोचत आहेत ना आपल्या पावलापर्यंत, त्यांनी जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. असे सैलसर सोडून द्या. हा, त्यांचे हात नाही पोचत आहेत पावलापर्यंत तरी जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर. आपापल्या क्षमतेने थांबायचं आहे. प्रयत्न शैथिल्य आणि प्राणधान्य. सावकाश तिथल्या तिथेच उलटचा, तिथल्या तिथेच सरळ व्हायचं. तिथल्या तिथेच सरळ. उलटचा, सावकाश तिथल्या तिथेच सरळ. हा, उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्यायची. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. उजवा पाय आपला सरळ असेल. आता कधी कधी आपल्याला पोटाच्या आकारामुळे पुढे झुकताना त्रास होतोय, त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न. आता दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर असतील. पूर्णपणे उजव्या पायाच्या मांडीवर. आता आपण थोडंसं श्वासाशी आधारित करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास भरून घेताना थोडंसं छातीचं एक्सपान्शन करायचं आणि थोडंसं मागे झुकायचं. आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. बरोबर, छान. आणि मग आपली टाच. बरोबर, टाच किंवा पायाचं बोट पकडायचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आता बघा, विरुद्ध साईडने आपल्याला ताण आणि दाब जाणवतोय पोटाच्या इथे.
तर उजव्या पायाचे संपूर्ण सगळे हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले गेले, त्याकडे लक्ष. जाणीव श्वासाची, प्रयत्न शैथिल्य, प्राणधारणा, आपली जी क्षमता आहे त्या क्षमतेने प्रयत्न करण्याचा. बरोबर, अट्टहास न करता कृती करायची आहे. आणि सावकाश उलटचा, तिथल्या तिथेच सरळ, तिथल्या तिथेच सरळ. डावा पाय सरळ करूया आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडा. दोन्ही पायाचे आपले हॅमस्ट्रिंग्स मसल ताणले गेले. बरोबर. मग आता आपण करूया बटरफ्लाय, म्हणजे आपल्याला थोडस सुखावं वाटते. त्यासाठी स्थिती दोन्ही पावलं जळून घ्यायची. बटरफ्लाय स्थिती. हा, म्हणजे जो ताण आला होता तो थोडासा रिलीज होईल. आणि आपल्या हाताची पकड पावलाच्या खाली. आता जास्तीत जास्त गुडघे जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा, अट्टाहास नाही. आता थोडस आपण अगदी सावकाश कृती करूया. श्वास घेत दोन्ही गुडघे वर, श्वास सोडत खाली जमिनीकडे. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, बरोबर, श्वास सोडत खाली. बटरफ्लाय स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आपले जे काही गायनॅकचे रिलेटेड इश्यू असतात ते सॉल्व्ह व्हायला मदत होते. आणि आता पूर्णपणे आपले पाय किंवा आपले गुडघे जमिनीच्या दिशेने असतील. आणि आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची आहे. हाताची पकड पावलाची इथे आहे ती घट्ट करायची आहे. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, नजर समोर असेल. आणि आता सुरुवात करूया थोडीशी जलद हालचाल करायला. आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडीशी जलद हालचाल. बरोबर. जसं फुलपाखरू बागेमध्ये फुलावरती उडत असतं आणि त्याचे पंख जसे हलत असतात, तशी ही आपली पावलांची म्हणजे आपल्या गुडघ्यांची स्थिती दिसते, पायांची स्थिती दिसते. म्हणून याला तिथली आसन किंवा बटरफ्लाय म्हणतात. बरोबर. सावकाश कृती थांबवायची, हळूहळू कृती थांबवायची. पाय आपले गुडघे जमिनीच्या दिशेने सोडायचे आणि मग दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे वक्रासन. जे अर्धमत्स्येंद्रासन हे ऍडव्हान्स आसन आहे, त्याच्या पूर्वाभ्यास म्हणून या आसनाकडे पाहिलं जातं. ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे वक्रासन. आणि याचे कॉन्ट्राइंडिकेशन सेम आहेत जे आपण जानुशिरासनासाठी जे कॉन्ट्राइंडिकेशन सांगितले, म्हणजे ज्यांना हर्नियाचा त्रास आहे, त्याचबरोबर अल्सरचा त्रास आहे, आणि कुठल्याही ओटीपोटा संबंधी कुठल्याही प्रकारचे जर आजार असतील तर हे वक्रासन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर मेरू वक्रदंडाचा जर त्रास असेल, पाठीच्या मणक्याचा त्रास असेल, तर हे आसन करणं टाळायचं. तर हे करताना काय करायचं आधी बघून घ्या. थोडंसं वेगळं आसन आहे, डिफरन्स आहे, म्हणून आधी कृती लक्षात घ्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पोटरीच्या इथे आलेलं आहे. पाय आपण फोल्ड केला उजवा पाय, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पोटरीच्या इथे आलेला आहे. उजवा हात हा पाठकण्याच्या इथे मागे ठेवायचा. बघा या प्रकारे. उजवा पाय जो आपण फोल्ड केला तो थोडासा डाव्या दिशेला टिल्ट करायचा. थोडासा डाव्या दिशेला टिल्ट केलाय. त्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. डाव्या हाताचं जे कोपर आहे ते उजव्या गुडघ्याला लावायचंय. आणि मग डाव्या हाताची जी बोटं आहेत, 5 बोटं, ती जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायची. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा जो आपला डायफ्रामचा भाग आहे तिथे पीळ येतो. तर तो पीळ कसा येतो? उजव्या साईडने मागे वळायचं, मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा आपल्या डायफ्रामला पीळ येतो. म्हणून हा डायबिटीस प्रतिबंधात्मक हे वक्रासन मानलं जातं. त्याचबरोबर आपला श्वसन मार्ग सुधारतो, कारण की छातीच्या भागामध्ये जी विशिष्ट हालचाल होते त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं. बघा अगदी सोपं आपण करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मग उलटचाल करताना प्रथम मान सरळ येईल, हात सोडून द्यायचा, उजवा पाय सरळ करायचा, आणि मग ही सेम कृती विरुद्ध बाजूने. ठीक आहे, सुरुवात करूया.
दोन्ही पाय जोडलेले, अगदी सावकाश अट्टहास न करता आपण कृती करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, पाठीचा कणा सरळ आहे. पाठ कणा शक्यतो आपल्याला सरळच ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जर आपण असं पोट काढून बसलो तर आपल्यालाच थोडीशी मरगळ आल्यासारखी वाटते. आणि आता सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पोटरीच्या शेजारी, डाव्या पोटरीच्या शेजारी फोल्ड करायचा. हा, सरळ उभा ठेवायचा आहे तो. हा, उजवा हात मागे जाऊ दे, आपल्या पाठकण्याच्या इथे येईल, म्हणजे आपला पाठकणा अजून सरळ होईल. हा, सीट पासून थोडासा लांब असेल, 1 ते 2 इंच. बघा, उजवा हात सीट पासून थोडासा लांब आहे, 1 ते 2 इंच लांब ठेवायचा, म्हणजे आपला पाठकणा सरळ होतो. आता उजवा पाय थोडासा डाव्या दिशेला टिल्ट करा, थोडासा झुकवा डाव्या दिशेला उजवा पाय जो आपण फोल्ड केलेला आहे गुडघा. आणि मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. बरोबर. डावा जो कोपर आहे हाताचा तो उजव्या गुडघ्याच्या शेजारी येऊ दे. बरोबर. आणि उजव्या हाताचा पंजा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. कधी कधी आपले हात शॉर्ट असतात, त्यामुळे तिथपर्यंत जात नाही, किंवा आपल्या पोटाच्या आकारामुळे आपल्याला पुढे झुकताना त्रास होतो. ठीक आहे. आता ज्यांना असं करता येत नाहीये त्यांनी आपल्या हाताची पकड घालायची या प्रकारे. हा, समोरून विळखा घाला, आपल्या उजव्या पायाला समोरून विळखा घाला. हा हा, बरोबर. पुढून पुढून थोडस अजून पुढे घ्या डॉक्टर सर. हा, थोडस पुढे. ओके. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हाताची जी बोट आहेत डाव्या हाताची ती जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून, आणि त्यानंतर उजव्या दिशेने मागे वळायचे, मागची भिंत बघण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. बैठक स्थितीमध्ये वक्रासन पूर्णपणे आपल्या पोटाच्या इथे पीड पाठ करण्याच्या इथे झालेलं वेगळं पण त्याकडे लक्ष. छान. जाणीव श्वासाची प्रयत्नशील प्राणायाम. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. हाताची जी आपण स्थिती घेतली सोडून द्यायची तिथल्या तिथे. डावा हात सरळ करायचा, उजवा पाय सरळ करायचा आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. एक स्मृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पोटरीच्या शेजारी, उजव्या पायाच्या पोटरीच्या शेजारी. बरोबर. डावा हात मागे पाठकण्याच्या इथे सीट पासून थोड्याशा अंतरावर असेल, पाठीचा कणा सरळ करायचा आहे. बरोबर. आणि त्यानंतर थोडासा डावा पाय उजव्या दिशेला थोडासा टिल्ट करायचा, थोडासा झुकवायचा आहे, आणि मग उजव्या हाताने बरोबर उजव्या डोक्याच्या दिशेने वर, उजव्या हाताचा कोपर डाव्या गुडघ्याच्या इथे येऊ दे, आणि हात खाली सैलसर सोडून द्या जमिनीच्या दिशेने. हा, बरोबर. ठीक आहे. छान. ज्यांना हाताची पकड पूर्ण घेता येत नसेल हात, तर त्यांनी हाताचा विळखा घालायचा आपल्या गुडघ्यात. बरोबर. आणि आता डाव्या दिशेने मागे वळायचंय, मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आता बघा, विरुद्ध साईडने तुम्हाला फील जाणवत असेल, त्याकडे लक्ष. आपल्या पूर्णपणे चेस्टच्या इथे झालेला बदल त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. जाणीव श्वासाची, देहधारणा प्राणायाम. देहधारणेमध्ये आपलं संपूर्ण शरीरात होतो की आपण तपासून काढतो. प्राणायाम, जाणीव श्वासाची. उलटचाल करूया. एक श्वास वरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी येईल. आता तुझी स्थिती घेतली ती सोडून द्यायची आहे, डावा पाय सरळ करायचा आणि विश्रांती. तुम्ही पाय नंतर मान मध्ये साईड पण सोडून विश्रांती. आज आपण शयन स्थितीमध्ये अर्ध द्रोणासन हे नवीन आसन पाहणार आहोत. तर हे सुद्धा कसं केलं जातं बघून घेऊया. ज्यांचं पोटाची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल त्यांनी अर्ध द्रोणासन करणं टाळायचं. एका विषयावर शयन स्थितीमध्ये जायचं. आधी बघून घेऊया. 2 आसनं दाखवते. पोटावर पडून सुद्धा एक आसन आहे, आणि मग आपण सगळे एकत्रित करू, म्हणजे तुम्हाला सारखं उठून बसायला नको. दोन्ही पाय जोडलेले अर्ध द्रोणासन आपण करतोय. हात शरीराच्या जवळ.
अर्ध द्रोणासन करताना अर्ध किंवा सुलभ द्रोणासन आपल्याला आपले हात जे आहेत ते थोडेसे स्वतःकडे खेचून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपली अपर बॉडी आपल्याला वर उचलायची, म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग वर उचलायचा. थोडेसे हात आपले ऍडजस्ट करायचे, नजर आपली दोन्ही पावलांकडे ठेवायची. सुरुवातीला उजवा पाय वरती घ्यायचा, गुडघ्यातलं सरळ घेऊन इकडे आपलं लक्ष, उजवा पाय खाली, मग डावा पाय गुडघ्यातलं सरळ ठेवून 30 अंशापर्यंत किंवा 45 डिग्रीवर घ्यायचा. मग तो पाय खाली आणि त्यानंतर दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातलं सरळ ठेवून वर घ्यायचे. आधार जो आहे आपण हाताचा तो थोडासा पॅसिव्ह होईल, इथे आपल्या कोर मसल्सला पूर्णपणे ताण देतो, त्यामुळे वेट लॉस करण्यासाठी अतिशय उपयुक्त. हे झालं सुलभ द्रोणासन. आसन सोडताना सावकाश दोन्ही हात, दोन्ही पाय आणि आपल्या पाठीचा कणा हळूहळू जमिनीवर बघा या प्रकारे. ठीक आहे, लक्षात आलं? हे सोपं आहे, आपण करू शकतो. आणि पोटावर पडून आज आपण बघणार आहोत अर्धशलभासन, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करू. पोटावर पडून एका कुशीला वळून पोटावर पडून. ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, त्याचबरोबर सायटिकाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अर्धशलभासन आज आपण करतोय. पूर्ण शलभासन नाही करत आहोत. पूर्वस्थिती, दोन्ही हातापायांचे तळवे जे आहेत ते सिलिंगच्या दिशेने आहेत. अर्धशलभासन करताना आपल्याला आपल्या हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या मांड्यांच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. त्यानंतर हनुवटी जमिनीवर येईल, जिथे आपलं कपाळ जमिनीवर येतं तिथे हनुवटी जमिनीवर येईल. आणि मग सुरुवातीला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून आपल्याला जेवढं सहज जमेल तेवढं जमिनीपासून वर उचलू. जो हात आपल्या मांडीच्या खाली आहे त्याचा आधार पॅसिव्ह होतो, डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स आहे. सायटिका प्रतिबंधक, त्याचबरोबर ज्यांना कमरेची दुखणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपचारात्मक असं हे अर्धशलभासन आपण बघतो. मग ही स्मृती विरुद्ध बाजूने सावकाश उजवा पाय खाली घ्यायचा आणि मग डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती जेवढा वरती घेता येईल जमिनीपासून तेवढा वरती घ्यायचा प्रयत्न करायचा. उलट चाल करताना सावकाश डावा पाय नियंत्रित जमिनी, हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली तो सोडून द्यायचा, कपाळ जमिनीवर येईल. ठीक आहे, सुरुवात करूया. एका बुद्धीला वरून फ्रंट मध्ये घ्या. अगदी सावकाश, धाडकन न आपटता अगदी सावकाश कृती करायची. स्थितीमध्ये आले सगळेजण एका बुद्धीला वरून. आता ज्यांना कुठल्याही प्रकारचं पोटासंबंधी विकार असतील, अल्सर, हार्निया, अपेंडिक्स जे काही किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी ही आसनं करणं टाळायचं आहे. पण आपल्या वर्गामध्ये मला असं वाटतं सगळे हेल्दी आहेत, कॉन्ट्राइंडिकेशन असं कोणाला जाणवत नाही. पहिल्या दिवशी तरी कोणी असं काही बोललं नव्हतं. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, विश्रांती. आता दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित हळूहळू 90 डिग्री वरती उठतात. दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वरती घ्या, बरोबर. आणि आपले हात सुद्धा वर येऊ देत, हात सुद्धा वर येऊ देत 90 डिग्री तसेच, बरोबर. हा, आणि आता श्वास घेत दोन्ही हात आणि पाय लांब, श्वास घेत लांब लांब करा, पसरावा, बरोबर. श्वास सोडत जवळ, श्वास सोडत जवळ, बरोबर. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. लास्ट राउंड, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ.
पुन्हा 90 डिग्री आपले दोन्ही हात आणि पाय आहे. हा, कृती थांबवायची. 90 डिग्री दोन्ही हात आणि पाय आहेत आपले. एक श्वास धरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू दोन्ही हात आणि पाय हळूहळू जमिनीवर. श्वास सोडत सोडत डोकं न उचलता अगदी सावकाश जमिनीवर. विश्रांती. बघा पाठ करण्यावरती कसा प्रेशर येतो, पोटावरती कसा प्रेशर येतो त्याकडे लक्ष. आणि आता आपण करूया अर्ध किंवा सुलभ जोडा. दोन्ही पाय जोडलेले आहे, हात शरीराच्या जवळ आहे, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता सावकाश आपल्याला थोडेसे हात आपले ऍडजस्ट करायचे आहेत आणि आपली अपर बॉडी म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलून घ्यायचा. आपलं डोकं, छातीचा भाग, पोट वरती आणि आपले हात थोडेसे ऍडजस्ट करायचे. हा बरोबर. हा, दोन्ही पाय जे आहेत ते आपल्याला जमिनीवर आहेत. पावलाला पाऊल आहे, गुडघ्याला गुडघा चिकटलाय, मांडीला मांडी चिकटली आहे. आणि आता सावकाश उजवा पाय गुडघ्यातनं सरळ गुडघ्याला वर उचलून घ्यायचा आहे. नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा आपल्या पोटावरती एक प्रकारचं प्रेशर येतं. आता इथे आपण थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय नियंत्रित खाली जमिनीवर येऊ दे. सावकाश. आता डावा पाय आपल्याला गुडघ्यातून सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलून घ्यायचा आहे. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स. आता इथे थोडा वेळ थांबूया. जाणीव श्वासाची. आपल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय नियंत्रित जमीन. बरोबर. सावकाश खाली घ्या डावा पाय. आता स्थिती तशीच राहू दे. दोन्ही पाय आता आपल्याला एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलून घ्यायचे. दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर. बरोबर. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यावर. आता बघा, आता तुम्हाला जास्त जाणवत असेल आपल्या कोर मसल्स वरती ताण येतोय. लक्ष श्वासाकडे. 1 2 3 4 5. सावकाश दोन्ही पाय हळूहळू जमिनीवर आणि पाठीचा एक एक मणका टेकत टेकत हळूहळू शयन स्थितीमध्ये जायचंय. डोकं, पाठीचा कणा पूर्णपणे जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. पूर्णपणे आपल्या पोटाच्या स्नायूंना जो दाब आला होता त्याकडे लक्ष. तो पण मनातल्या मनात रिलीज करून घ्यायचा आहे. नाकाने श्वास धरून घ्यायचा. तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. एका कुठलं वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका जागावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. दोन्ही हातात पायाचे तळवे आपल्या सिलिंगच्या दिशेने आहे. आता ही विश्रांती तुम्ही अजून अजून वेगळ्या प्रकारे पण करू शकता. आपले हात जे आहेत ना आपल्या शरीराच्या जवळ ते डोक्याच्या दिशेने घ्यायचे आणि एका हातावर दुसरा हात ठेवायचा. हाताची घडी कर समोर वरती. हा बरोबर. आणि आपलं कपाळ आहे ना ते त्या हाताच्या घडीवर. आणि बघा या स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही विश्रांती घेऊ शकता. याला मकरासनाची विश्रांती असं म्हटलं जातं. ही विश्रांती स्थिती आपल्या पौराणिक जे आपली प्राचीन योग ग्रंथ आहे त्याच्यामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. थंडीच्या दिवसामध्ये जर आपण अशा प्रकारची विश्रांती घेतली तर आपल्यामध्ये शरीरामध्ये आपोआप उष्णता निर्माण होते. पण अजून थंडी तितकीची चालू झाली नाहीये, इथे तरी नाहीये मुंबईमध्ये. तुमच्या इथे असेल तर तुम्ही या स्थितीमध्ये काही क्षणासाठी विश्रांती घेऊ शकता.
संपूर्णपणे पोटाचे स्नायू रिलॅक्स आणि श्वासाची. आणि आता करूया आपण अर्धशोलोभासन. त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय मागून जोडलेले, दोन्ही हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवरती, दोन्ही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपण हनुवटी जमिनीवर ठेवणार आहोत. आपली हनुवटी जमिनीवर असेल. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली घ्या. खांदे रिलॅक्स, छातीचे स्नायू रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता सावकाश आपल्याला हनुवटी न उचलता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती वरती जमिनीपासून वर उचलून घ्यायचा. उजव्या हाताचा जो आधार आहे मांडीच्या खाली तो पॅसिव्ह झालेला आहे. गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. हनुवटी जमिनीवरच असेल की कुठेही आपल्याला वर उचलायची नाहीये. फक्त हालचाल आपल्या पायाच्या ठिकाणी आहे, उजव्या पायाच्या ठिकाणी. सायटिका प्रतिबंधक, त्याचबरोबर कमरेची दुखणी असतील तर त्याच्यासाठी उपचार असणं, असं हे अर्धशलोभासन. प्रयत्न चैतन्य आणि प्राण जाणीव आपल्या श्वासाची. 1 2 3 4 5. पुनरुच्चार करूया. सावकाश उजवा पाय हळूहळू जमिनीवर. पुन्हा दोन्ही पावलं जोडले, मांडीला मांडी चिकटले, गुडघ्याला गुडघा चिकटलाय. हनुवटी जमिनीवर आहे. दोन्ही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली आहेत. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती जमिनीपासून वर उचलून घ्यायचा आहे. डाव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह झालेला आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स, छातीचे स्नायू रिलॅक्स. हनुवटी वरती न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. उजवा पाय जमिनीवर स्थिर आहे. 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय हळूहळू जमिनीवर उलटणार. सावकाश हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घेऊया. एका जागावर थोडी विश्रांती. दोन्ही हातापायांमध्ये अंतर. एका जागावर थोडी विश्रांती. सावकाश एका कृतीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश सावकाश. किंवा खाली मांडी आपल्याला जे जमेल योग्य वाटेल ते विधिवत घालण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण नवीनच कुठलं आसन शिकत असतो तेव्हा पद्मासन, अर्ध पद्मासन, स्वस्तिकासन, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. एक एक पाय फोल्ड करून. ठीक आहे. जे पद्मासन घालतात त्यांनी वरून पाय घ्यायचा आहे. जे अर्ध पद्मासन घालतात त्यांनी दुसरा पाय खालून घ्यायचा. ओके. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठीचा कणा आपला अजून सरळ राहण्यासाठी थोडस पुढे झुकायचंय. सीटचा भाग मागे ढकलायचा आणि सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, डोळ्यांगत मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने असू दे. बरोबर. आणि आपण थोडस साइडवर बेंड करूया. एक श्वास वरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे. बरोबर. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. बरोबर. आता हीच हालचाल आपण थोडीशी डायनामिक करूया. एकदा उजवीकडे,
मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरं, मध्यभागी येऊन थांबायचंय. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात अगदी सावकाश नियंत्रित खाली येऊ. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांहलका स्पर्श. आणि करूया 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. डोळे अलगद मिटलेले आहेत. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. खांदे कोपरं शिथिल आहे. दीर्घ श्वसनासाठी पहिलं आवर्तन एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी हा प्रत्येक माणसाचा वेगवेगळा असतो. त्यामुळे आपापल्या क्षमतेने सुरुवात करायची. सेकंड राऊंड. डोळे अलगद मिटलेले आहेत. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना तो किंचित सुराखीत होतो. छातीचा एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला जात आहे. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास द्यायला सुरुवात करूया. Completely breathe out. दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. Completely breathe out. आज आपण पाहणार आहोत विभागीय श्वसनामधलं दुसरं श्वसन म्हणजे उर श्वसन. हे श्वसन करत असताना आपल्याला जेव्हा आपण श्वास भरून घेतोय तेव्हा आपल्या छातीचं एक्सपान्शन करायचंय आणि खांदे जे आहेत ते थोडेसे आपले मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि श्वास सोडताना आपल्याला उकार करायचा आहे. बघा, एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते. एक सहज खोलवर श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना छातीचं एक्सपान्शन होत आहे. श्वास सोडताना जाणीव आपल्या चेस्टच्या भागाकडे असेल, उर भागाकडे असेल आणि उकार. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आपण केलेलीच आहे. हाताची कोपरा आपल्या शरीराच्या जवळ आहे. पाठीचा कणा सरळ आहे. मान मध्यभागी आहे. डोळे अलगद मिटलेले. एक खोलवर सहज श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना छातीचं एक्सपान्शन होते आडव्या कक्षेमध्ये. खांदे थोडेसे मागच्या दिशेला जात आहेत. जाणीव आपल्या उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. भाग पूर्णपणे पूर्ववत झालेला आहे. पूर्व स्थितीला आलेला आहे. दुसरा वर्तन एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना छातीचं एक्सपान्शन होत आहे आणि जाणीव आपल्या उर भागाकडे. श्वास सोडत उकार. जेव्हा आपण दीर्घ श्वास भरून घेतो तेव्हा आपले सगळे स्नायू जे आहेत ते प्रसरण पावत असतात.
म्हणून पुन्हा एकदा लास्ट राऊंड. डोळे अर्ध्यात मिटलेले आहेतच. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपल्या उग्र भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. शांत. आणि आपण जी बैठक करते पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी ती सोडून द्यायची आणि शवासनासाठी एका कुशीला वळून पाठीवर करून विश्रांती. त्या कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर करून विश्रांती शवासनासाठी. अगदी चांगली. शवासनाची आपण सदर्भ स्थिती घेऊया. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर आहे. टाचा आपल्या आतल्या बाजूला आहे. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहे. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. तळवे आपले सिलिंगच्या दिशेने आहेत, आकाशाच्या दिशेने आहेत. मान आपली उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी. डोळे अर्धवट मिटलेले आहेत. संपूर्ण शरीर आपण विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवरती सोडून दिलेले आहे. आपल्याला खूप छान वाटतंय, खूप आरामदायी वाटतंय. डोळे अर्धवट मिटून घ्यायचे आहे. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचं निरीक्षण करायचं आहे. पुढची 4 ते 5 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये कुठलीही हालचाल न करता थांबण्याचा, पडून राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. मनोमन आज आपण जी साधना केली त्याचा एक छोटासा रिकॅप. आज आपण बैठक स्थितीमध्ये 2 नवीन आसनं पाहिली. जानुशिरासन, वक्रासन. शयन स्थितीमध्ये आपण अर्ध द्रोणासन केले आणि पोटावर करून आपण अर्धशलभासन ही नवीन आसनं पाहिली. प्राणायामाच्या सुरुवातीला आपण जे विभागीय श्वसन करतोय त्यातलं आज आपण पूर्ण श्वसन, उकार पाहिलं. त्या सगळ्या साधनेचा आपल्या शरीर आणि मनावर जो काही परिणाम झालेला आहे त्याचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. आपण जो रोजचा 1 तास स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देत आहोत यासाठी आपण स्वतःलाच एक शाबासकी द्यायची आहे, धन्यवाद द्यायचा आहे. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आणि आपण आता सुरुवात करणार आहोत शवासनाला. जाणीवपूर्वक शरीरातील प्रत्येक अवयव शिथिल करण्याचा प्रयत्न. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं तळवा, टाच, घोटा, फुटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेल्या आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोटं तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या पार्श्वभागाकडे, कमरेच्या भागाकडे. तिथले सगळे स्नायू, सांधे शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या पाठकण्याकडे. आपल्या पाठकण्यामध्ये असलेले 33 मणक्यांची माळ जी अलगदपणे जमिनीवर पहुरलेली आहे तीही शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे, उदर भागाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजऱ्या, तिथला बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याकडे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत आणि या सगळ्याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझा चेहरा अगदी शांत आहे. हलकसं स्मित हास्य माझ्या चेहऱ्यावर आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल असलेली जीभ, माझा संपूर्ण जबडा, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, मध्य, आठी विरहित कपाळ,
माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झालेले आहेत. आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. स्वामी समर्थ रामदास म्हणतात की श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सो हम करीत असेल. अशीच आपली आता स्थिती आहे. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, सो हम, सो हम असा आपला अजपाजप चालू आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न, खूप हलकं हलकं वाटतंय. मनातील विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती शांत, मंद, लयबद्ध झालेली आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्नाच्या स्थितीत स्वतः एक संकल्प. मला माझे शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषधरहित, व्याधी विरहित असंच व्यतीत करायचं आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करणार आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणार आहे. योग म्हणजे फक्त शारीरिक हालचाल नसून योगाची जी व्याख्या आहे ही खूप मोठी आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे योग कर्मसु कौशल्य. आपण जी कामे करतो त्याच्यामध्ये आपण प्रामाणिक असणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कौशल्य, निपुणता असणं फार महत्वाचं आहे. हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. शरीर मनाच्या या शांत, प्रसन्न स्थिती जी आपल्याला प्राप्त झालेली आहे, आपला आत्मविश्वास वाढलेला आहे, आपली इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं, आपल्या आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. आणि आपण जो संकल्प केलेला आहे तो संकल्प पुन्हा पुन्हा मनामध्ये रिपीट करायचा आहे, पुनरुच्चारण करायचं आहे. प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम करतं. आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीची हालचाल, मान सावकाश उजवीकडे डावीकडे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि एक हलकासा आळस द्यायचा, एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याखाली असेल आणि उजव्या हाताच्या आधाराने डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच बैठक स्थितीमध्ये यायचंय. डोळे उघडण्याची कुठेही घाई न करता अगदी सावकाश. डोळे अलगद केलेले आहेतच.
शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि एकत्रित शांती पाठ किंवा माझ्या मागोमाग आपण बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात, आपलं कपाळ जमिनीवर. यथाशक्ती प्रयत्न आपापल्या क्षमतेने आजची साधना आपण संपूर्णपणे ओमला समर्पित केली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून दिलेला आहे. ओमच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाची सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन, नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी आपल्याकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. मनपूर्वक धन्यवाद. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. कुणाला काही अडचण, काही शंका, कुणाला काही विचारायचं आहे का? हा, अनम्यूट. हा, अनम्यूट होऊन तुम्ही बोलू शकता. हा, माईक तुमचा. हा हा, बोल. हॅलो हॅलो. मॅडम, रेकॉर्डिंग मिळणार आम्हाला? आवाज तुमचा स्पष्ट येत नाहीये. रेकॉर्ड. हॅलो. हा हा, रेकॉर्डिंग मिळणार मॅडम? रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल, पण ते महिन्याच्या शेवटी, म्हणजे 31st. मला ठीक असं आहे. वाटतं तुम्हाला प्रत्येक दिवसाचं आपण रेकॉर्डिंग नाही पाठवत. आपण महिन्यात, कारण की मग जर असं प्रत्येक दिवसाचं पाठवलं तर जी उपस्थिती आता दिसते ती फार कमी होईल. म्हणून आपण महिन्याच्या शेवटी रेकॉर्डिंग सगळे पाठवतो. चालेल चालेल मॅडम. ओके, थँक्यू. हरिओम. हॅव अ गुड डे टू ऑल. आणि खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांची उपस्थिती खूप छान आहे. मला पण खूप छान वाटतं शिकवताना. हरिओम. धन्यवाद. मीटिंग एंड करते. उद्या भेटूया सकाळी 6 वाजता.